जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा शहरात एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। अक्कलकोवा शहरात चोरट्याची धुमाकूळ, बहादुरसिंग पाडवी यांचा घरातून लाखोंच्या दागिन्यांची जबरी चोरी, सोन्या व चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरट्याने पळविली। चक्क जनतेचे रक्षणकर्त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात देखील चोरी झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अक्कलकोवा शहरात एकाच रात्री 5 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली असल्याचे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, विशेषतः अक्कलकोवा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेला परिसर व त्यासह पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांनी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले झाले आहे। अक्कलकोवा शहरातील अक्कलकोवा पोलीस स्टेशन जवळील कोटला फळीलगत असलेल्या पोलीस वसाहतसह अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एकाच रात्री 5 ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडली आहे। यात कोटला फळी येथे राहणारे बहादुरसिंग पाडवी, अशोक बोरदे, देवीदास वसावे, अक्कलकोवा पोलीस वसाहतमध्ये राहणारे एका पोलीस कर्मचारीसह ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी वसाहतमध्ये चोरट्यांनी रात्री घरे फोडल्याची घटना घडली आहे। सदर यात पहिली घटना कोटलाफळी येथे राहणारे बहादुरसिंग पाडवी यांचा घरी झाली। पाडवी हे मुंबई येथे आपल्या नातेवाईकांकडे बुधवारी घर बंद करून गेले होते। ते 18 जानेवारी 2025 रोजी दुपारच्या वेळेस मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले। घरात प्रवेश केल्यानंतर घराचे कपाट फोडलेले दिसले व घराचे सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसले। सदर पाडवी यांनी अक्कलकोवा पोलीस स्टेशन येथे घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली। सदर ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले व पंचनामा सुरू केले। यात सुमारे 2 लाख रुपये रोख रक्कम, 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने, 30 ते 40 तोळे चांदी दागिन्यासह इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे पाडवी यांनी सांगितले। दुसरी घटना बहादुरसिंग पाडवी यांच्या घरासमोर राहत असलेले अशोक बोरदे यांच्या घरी झाली। अशोक बोरदे हे मुंबई येथे राहत असल्याने त्याचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्याने घेतला। सदर घरात काय चोरीला गेले हे अद्याप स्पष्ट नाही। त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे, तसेच घरात असलेले कपाटही फोडले आहे। तिसरी घटना ही जवळच राहणारे देवीदास वसावे यांच्या घरी झाली आहे। देवीदास वसावे हे देखील बाहेरगावी होते। रात्री चोरट्यांनी यांच्या घराचे कुलूपही तोडले, मात्र त्यांचा घरातून चोरट्यांना काहीच मिळाले नसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा हा जवळच असलेले पोलीस वसाहतीत राहणारे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी वळविला। तेथे पोलीस कर्मचारी यांच्या मुलाचे हातातील चांदीचे कडे चोरट्याने चोरून नेले आहे। नंतर चोरट्यांनी ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला। तेथेही त्यांनी घराचा कडीचा कोंडा तोडला, मात्र एका कर्मचाऱ्याला आवाज ऐकून जाग आल्याने आरडाओरड केल्याने तसेच चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी तिथून पळ काढला। अशा प्रकारे अक्कलकोवा शहरात एकाच रात्री 5 ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे। विशेषतः अक्कलकोवा पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटला फळी व पोलीस वसाहतसह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत येथे चोरी झाली आहे। चोरट्यांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी केल्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे ठाकले आहे। एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांच्या रात्र गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। सदर सर्व ठिकाणी दरवाजाचे कडीचा कोंडा हा धारदार कटा मशीनच्या साहाय्याने कापले असल्याचे समजले आहे। त्यासह टॉमी व इतर साहित्य चोरट्यांनी वापरले आहे असे समजले आहे। सदर सर्व ठिकाणी एकाच प्रकारे चोरी झाल्याचे दिसून आले आहे। यामुळे सर्व ठिकाणी चोरी करणारे ही एकच टोळी असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे। सदर ठिकाणी श्वान पथकसह फॉरेन्सिक लॅबचे तपासणी पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले असल्याचे दिसून आले आहे। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।